अ, कोदम जय विपर्जय मानम संयोजनम संभमत्तिकायम तम नाम रूप विनस्य सज्जनम अकिंचनम नानु पतंती दुःख. तर हे क्रोध वर्गामधलं आहे. आजच्या क्रमांकात त्याचा अर्थ आहे की राग सोडा, अहंकार सोडा, सर्व बंधने दूर करा. जो मन आणि शरीराला चिटकून राहत नाही आणि नैतिक विकृतीपासून मुक्त आहे त्याला जीवनात कधी दुःख येत नाही. हा. तर जी गोष्ट आहे ही, हे जे धम्मपद आहे भगवान बुद्धांनी अं, निग्रोध राम मॉनेस्ट्री मध्ये सांगितले. निग्रोध राम. आणि ही जी गोष्ट आहे तर ही प्रिन्सेस रोहिणी, राजकुमारी रोहिणी, राजकुमारी रोहिणी जी होती ती अनिरुद्ध, जे अनंत अनिरुद्ध होते त्यांची सिस्टर होती. तर त्यावेळेस पण ते अनिरुद्ध कपिल वस्तूला विजिट करतात आणि तिथे राहत असतात. तर त्यांचे रिलेटिव्ह पण तिथे राहतात. तर परंतु तिथं रोहिणी नाही दिसत त्यांना, राजकुमारी रोहिणी दिसत नाही. तर ते विचारतात की ती का नाही आली. तर ती रोहिणी म्हणते की ज्यावेळेस तिला बोलवण्यासाठी पाठवलं जातं, त्या म्हणते अनिरुद्धला तुम्हाला पाहायचं आहे, तर ते म्हणते की नाही, मी नाही येऊ शकत. तर जी रोहिणी असते यांनी काय की यांनी भगवान बुद्धांसाठी एक हॉल बनवलेला असतो. एक हॉल बनवलेला असतो ठाण्यामध्ये. तर कन्स्ट्रक्शन चालू राहतं. तर ज्यावेळेस त्यांना बोलावलं जातं तर ते म्हणतात की मी नाही येऊ शकत, कारण की त्यांना स्किन रॅश म्हणू किंवा स्कॅब, ज्याला आपण मराठीमध्ये खरूस वगैरे म्हणतात बघा, ते तिच्या पूर्ण बॉडीवर झालेलं असतं. Okay. परंतु ज्यावेळेस रोहिणीला बोलावलं जातं आणि ती जेव्हा येते तर ते अनिरुद्ध जे असतात तिला सजेस्ट करतात की हे जे हॉलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे हे तू भगवान बुद्धांसाठी बांधत आहेस, तर तू काम करते. तुझ्याजवळ जे काही ज्वेलरी आहे, तुझं जे काही सोनं आणि कपडे आहे ते विक, आणि त्याच्यामधून जे काही पैसे भेटतील ते या हॉलच्या बाजूला तू एक भोजनालय बांध भिक्खूंसाठी, असं म्हणते अनिरुद्ध तिला सांगतात रिस्पेक्टर. तर रोहिणी ते करते. आणि रोहिणी काय करते की ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन चालू असते त्यावेळेस ती तिथे जाते आणि झाडणे, त्यानंतर साफसफाई करणे, त्यानंतर पाणी देणे, असं त्या हॉलला करत राहते. म्हणजे तिथे ती सेवा देते, तिथे ती काम करत राहते. तर त्यावेळेस
हॉल कंप्लीट होतो आणि हॉल कंप्लीट झाल्यानंतर तिथं भगवान बुद्ध येतात. भगवान बुद्ध म्हणतात, ज्यांनी दान दिलेलं आहे हे हॉल त्यांना बोलवा. परंतु रोहिणी तिथं नसते. कारण की तिथंच भोजनदान पण होतं. भोजनदानसाठी रिफ्लेक्टरी भोजनालय पण बनवलं जातं आणि हॉल पण बनवलं जातं. तर ती तिथं नसते, तर भगवान बुद्ध पण तिला बोलवण्यासाठी एका व्यक्तीला पाठवतात. जेव्हा ती येते तर भगवान बुद्ध म्हणतात, का नाही? तर त्यावेळेस ती सांगते की मला असा प्रकारचा ग्रेटफुल रोग झालेला आहे, ज्याच्यामुळे मला कोणाच्याही समोर आहे ना शरमेचं वाटतं, लाजेचं वाटतं. तर ते म्हणतात की रोहिणी, तुला माहिती का तू हे तुला का झालेलं आहे? आवाज येत आहे का बरोबर सगळ्यांना? येस सर. ओके. तर त्यांना म्हणतात की रोहिणी, तुला हे का झालं माहिती आहे का? तर भगवान बुद्ध सांगतात की एका जन्मामध्ये तू एका जन्मामध्ये मुख्य राणी होती, चीफ क्वीन होती बनारसची. आणि त्यावेळेस तो जो राजा होता, राजा आहे तर सरळ आहे, त्यांच्या आजूबाजूला सेविका आणि डान्सर्स असायचे त्यावेळेस. त्यांचं मनोरंजन करण्यासाठी डान्सर्स असायचे. तर राजाची एक फेवरेट डान्सर होती. तर ही जी राणी होती, जी चीफ क्वीन होती, ती जलस होती त्या डान्सरवर. साली की जलस होती तर ती काय करणार? ती काही ना काही तिच्यासाठी वाईट करणार. ओके. ती खूप जलस होती. तर ती काय करते, एक फळ शोधते. फळ, त्याला म्हणतात महाकच्चू फलानी. महा महाकच्चू, कच्चू फलानी. कच्चू म्हणजे जे स्कॅब, खरूच, स्किन रॅशेस. तर हे जे फळ आहे ती काय करते की हे फळ प्राप्त करते आणि या फळापासून पावडर बनवते. या फळापासून ती पावडर बनवते. आणि ती काय करते की जिथंही डान्सर राहते, जी नर्तिका असते, तर या नर्तिकेच्या घरामध्ये ही पावडर पसरवते. तर कशी पसरवते? तिचे कपडे असते, त्या कपड्यामध्ये ती पावडर टाकते. नंतर तिचा जो बेड असतो, त्या बेडमध्ये ती पावडर टाकून देते. तर हे जे पावडर असतं की यानं काय होतं की जसं हे अंगाला लागेल तर यानं खाज सुटते खूप, आणि शरीराला एक प्रकारचा रोग लागून जातो, म्हणजे शरीर हे खराब होऊन जातं. स्किन जी आहे ती तिथं खरोच किंवा रॅशेस येतात, स्किन बर्न व्हायला लागते. तर ही काय करते, पूर्ण त्या घरामध्ये, कपड्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपलं बेडमध्ये ते टाकून देते. त्यामुळे काय होतं की जी नर्तिका असते ती कपडे घालते, बाहेरून आल्यानंतर जशी ती कपडे घालते तिला खास सुटते. ती विचार करते ठीक आहे, झोपल्यानंतर ही चालल्या जाईल. जशी ती बेडमध्ये जाते तिथे पण ती पावडर असते, त्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागतो आणि तिला पूर्ण स्किन जी आहे ती जळायला लागते, खाज सुटायला लागते. अनबेरेबल. आणि ते खूप त्रासामध्ये जाते, ग्रेट पेन म्हणतो आपण त्याला.
तर हे जे वाईट कर्म रोहिणीने केले असतात, राजकुमारी रोहिणी, तर या जन्मामध्ये तिला लेपर लेपर म्हणजे कुष्ठरोगी, येस, कुष्ठरोगी म्हणतात. तिला कुष्ठरोगी बनवून टाकतात या या याच्यामुळे. परंतु काय होतं की ज्यावेळेस ती झाडते, तर तिची जी स्किन असते, तो जो रोग असतो, तो हळूहळू कमी व्हायला लागतो. हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यावेळेस रोहिणीला म्हणतात की हे जे तू मूर्खपणामुळे वागली होती, त्याचे हे फळ आहे. मग तिथं ते भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात. तर या गाथेहून आपण काय शिकायला पाहिजे की आपण जे असतात, आपले जे गुड थॉट्स असतात, आपले चांगले थॉट्स असतात, त्याला आपण हार्बर करायला पाहिजे, त्याला आपण वाढवायला पाहिजे, त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे, आपल्या चांगल्या विचारावर काम करायला पाहिजे. आपल्या मनामधले जे वाईट विचार आहेत त्यांना आपण काढून टाकायला पाहिजे, त्यांना जागाही नाही द्यायला. कारण चांगले जे विचार असतात ते मैत्री, करुणा आणि दया या भावनेमधून उत्पन्न होत राहते. ऑटोमॅटिकली आपण गुड थॉट हार्बर केले, जसं शेती करणं, चांगल्या बियांची जर शेती केली तर फळं चांगलं येतात, पीक चांगलं येतं. तसंच चांगले विचार जे असतात ते आपण जर पुष्ट केलं तर फळही चांगले येतात, आपले विचार चांगले राहतात. राग, द्वेष, मोहाला जो असतो तो आळा बसतो. त्याला आपण राईट एफर्ट म्हणतो. राईट एफर्टच आहे गुड थॉट्स प्रिझर्व करणं. वाईट विचार जे मनात आले नाही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणं. वाईट विचार जे मनात चालू आहेत किंवा आहेत त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करणं. चांगले विचार जे आलेले नाहीत त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करणं. आणि चांगले विचार जे सध्या मनामध्ये आहेत त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करणं. आहे राईट एफर्ट. आपण समीपाया म्हणतो. तर इथं जे वाक्य आहे, कोदम जाहे, गिव अप अँगर, राग, कोदम जाहे. काय तो राग? लाईक अँड डिसलाईक, आवड आणि नावड. लाईक आणि डिसलाईक. त्याला क्लिंगिंग म्हणतो आपण, चिपकून राहणे. एकदा अजंच्याला एक ओल्ड लेडी ती भेटायला. ती म्हणते की अजान, मला राग खूप येतो. तर त्यावेळेस सगळ्यांच्या तिला विचारतात की जेव्हा तुला राग येतो त्यावेळेस तू म्हणजे त्याच्यावर रिॲक्ट कशी करते? तर ती म्हणते की मी त्यावर रिॲक्ट करून जास्त ओरडणं वगैरे हे तर नॉर्मल आपल्याला माहिती आहे. की आपण काय तर राजांच्या तिला विचारतात की जेव्हा हा जो राग आहे हा कोणाचा आहे? तर ती म्हणते हा राग माझा आहे. तर मग हा राग जर तुझा आहे तर तू त्याला म्हणत का नाही की निघून जा?
म्हणत का नाही की त्याला निघून जा. तर ते म्हणते की मी असं म्हणूच शकत नाही, असं होऊच शकत नाही. तर हा जर राग, अचानक म्हणतात, हा जर राग तुझा आहे, ओके, तर हे तुझं ऐकत काऊन नाही? याचा अर्थ काय आहे की इट इज जस्ट अ डिसेप्शन. हे काय आहे? डिसेप्शन म्हणजे काय की हे एक प्रकारचं फक्त जाळ आहे. त्याला आपण फसवणूक म्हणतो. ही मनाची फसवणूक आहे. राग हा मनाची फसवणूक आहे. त्याला आपण बळी नाही पडलं पाहिजे. डोंट फॉल फॉर इट म्हणतात. ज्यावेळेस मन सुखी असेल, दुःखी असेल, डोंट फॉल फॉर इट. इट्स ऑल डिसेप्शन. या प्रकारे रागावर बोलतात. तर हे जे अँगर आहे, हा जो राग आहे, हा का उत्पन्न होतो? कारण की आपल्या मनासारखं का होत नाही? कारण की आपले व्ह्यूज असतात. आपण व्ह्यूज क्रिएट करून ठेवतो. ओके, हा व्यक्ती असा आहे, असा आहे. मला असं पाहिजे, हे पाहिजे. ओके, म्हणजे आपण आपल्या मनामध्ये दृष्टिकोन बनवून ठेवतो. आणि ज्यावेळेस त्या दृष्टिकोनाला धक्का पोहोचतो, त्यावेळेस आपल्याला राग येतो. कारण की दृष्टिकोन जे असतात ते इगो तयार करतात. मी व्ह्यूज जे असतात ते मी क्रिएट करतो. मी बनवतो दृष्टिकोन. तर हा जो मी आहे, हा मी काय निर्माण करतो? कन्सीट, मान, अहमची भावना. तर हे जे राग आहे, हा राग आणि कन्सीट, अहम आणि राग. राग राग म्हणजे काय असतं? ग्लुईंग म्हणजे चिपकणे. बघा, च्युइंगम जे असतं, च्युइंगमची गुणधर्म बघा. जर तुम्ही च्युइंगम हातामध्ये घेतलं ना, तर ते असं स्टिकी असतं आणि ते असं चिपकून राहतं. चिपकून राहतं. असं ताणलं तर ते ताणल्या जातं. राइट? तर हा रागही तसाच असतो, ताणल्या जातो. आपण बघा, आपण किती जर त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला तर ते हळूहळू सुटतं, लवकर नाही सुटत लगेच. त्याला म्हणतात राग म्हणजे चिपकणे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की कोदम जय, टाकून द्या, या रागाला टाकून द्या. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, विप्प विप्पजय मानम. मानम म्हणजे मान, कन्सीट, अहमभाव, मीपणा टाकून द्या, सोडून द्या. ओव्हरकम ऑल द फेटर्स. काय फेटर्स? संयोजना. त्याला आपण सखाया दिट्ठी, विचिकिच्छा, शीलवत परमस्स, कामराग, व्यापाद, रूपराग, अरूपराग, मान, उदच्च आणि अविद्या. हे जे 10 आहे, हे सोडून द्या. हे पण हे सुटत नाही, कारण की हे चिपकलेले असतात आपल्या. याबद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे की सकायालिटी म्हणजे सेल्फ व्ह्यू, मी हा प्रकार असतो. सकायालिटीमध्ये मी प्रकार असतो. तर ज्यावेळेस राग आणि मीचा संयम होतो, तर त्यावेळेस ते खूप एक फक्त राग जर असेल, फक्त जर राग असेल तर तो निघून जाईल लवकर. परंतु त्याच्यामध्ये अहम असेल, मीपणा असेल, तर ते लवकर निघणार नाही. का? कारण की समजा मी जर कोणाला काही बोललो,
जर त्याला फक्त राग आला, पण अहंकार नाही, तर तो थोड्या वेळाने निघून जाईल. पण जर अहंकार आहे, तर तो एखाद्या काळ्या दगडावर ओढलेली जी रेष असते त्याच्यासारखा बनून जातो. कारण की अहंकार जो असतो, तो म्हणतो की मला कसं काय बोललंय? राइट? तर या प्रकारे हा राग काम करतो. म्हणून सखाय दिट्टी आहे म्हणून तो राग पकडून डाऊट नसला पाहिजे बुद्धांवर, धम्मावर, संघावर. रूढी परंपरा पालन नाही केल्या गेल्या पाहिजे. त्या दुसऱ्या धर्मातल्या आहे किंवा आपल्याच याच्यातल्या काही रूढी परंपरा लोकांनी निर्माण केलेल्या असेल. कामछंद नाही मागं नाही लागलं पाहिजे. कामराग जे आहे त्याच्या व्यापाद म्हणजे ईर्ष्या नाही केली पाहिजे, द्वेष नाही केला पाहिजे. रूप राग त्याला म्हणतो की हा मला आता ज्ञान प्राप्त झालंय, मी ब्रह्मलोकातच जन्म घेईन, त्याच्यासाठीच मी ज्ञानाची प्रॅक्टिस करतो. हे रूप राग. अरूप राग हा मला 8 ज्ञान प्राप्त झालेले आहे, आता मी अरूप ब्रह्मलोकामध्ये जन्म घेईल. मान मान हा सर्वात डेंजर सर्वात पॉवरफुल आहे. कारण की मीच्या अहम भावनेमधून हा मान तयार झालेला असतो. मान आपली जी मान आहे बघा, आपण मान म्हणतो ना, आपण झुकतो का? मान खाली नाही जात कधीच. का? कारण की अहम आहे. मान जर कापल्या गेली तर काय होतं? जीव चालला जातो. कारण की हा या मीचा जो जीव आहे तर त्या अहम मध्ये त्या मान मध्ये आहे. सखाय दिट्टी जी आहे ती मानामध्ये मान. त्या मानेला जर कापलं तर सखाय दिट्टी नष्ट. याचा अर्थ असा नाही की बॉडीची गोष्ट करतोय, मी मेंटल गोष्ट करतोय, मानसिक. तर हा जो मी आहे, हे सगळं एक सोबत काम करतात. हा जो अहंकार आहे, हा जो मी आहे, ही जी अहमची भावना आहे, एक सोबत काम करतात. त्यामुळे आपला राग लवकर जातो. काही काही लोक कितीतरी वर्षानुवर्षे एकाच गोष्टीवर राग पकडून ठेवतात. यानं मला असं असं केलं होतं म्हणून राग पकडून. दृष्टिकोनाला बसलेल्या धक्क्यातून लवकर बाहेर पडता येतं रागामुळे. व्ह्यूज मुळे जर राग आलेला असेल तर व्ह्यूज हे चेंज होत राहतात, काही काळानंतर चेंज होतात. परंतु जर अहंकार असेल, मीपणा, मी अशी आहे, मी तशी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, तर मग तो अहमपणामुळे आलेला जो राग असतो तो जात नाही. अहंकार होता ना, अहमपणा होता. रोहिणी, मिसेस रोहिणीला आज काय म्हणतात, क्वीन होती, राणी होती. जेवढं मोठं पद तेवढा मोठा अहंकार, जेवढी मोठी प्राप्ती तेवढा मोठा अहंकार. ज्यावेळेस हार टाकला जातो गळ्यामध्ये, हार त्यावेळेस हार स्वीकारण्यासाठी पहिले मानेला खाली केल्या जातं, आपण खाली झुकतो. पण जसा हार मानेमध्ये जातो तर त्या प्रशंसेला टिकून ठेवण्यासाठी मानेला ताठ केला जातो. बघा, चेक करा, असं होतं. ज्यावेळेस हार आतमध्ये जातो गळ्यामध्ये, तर मान ताठ ठेवले जाते. का? कारण की ती प्रशंसा, तो जो उदो उदो आहे तो खाली नाही पडू द्यायचा आहे, त्याला जपून ठेवायचं आहे. मी काहीतरी आहे म्हणून माझी प्रशंसा झालेली आहे. मग तिथं जर त्या हार टाकल्यानंतर त्या व्यक्तीला जर कोणी बोललं तर मग त्याला खूप राग येतो. तीक्ष्ण असतो राग. त्या रागामधून तो काही करू शकतो. एखाद्या अहंकारी व्यक्तीला ज्यावेळेस राग येतो तर तो मारण्याचं वृत्ती करतो. मारण्यासाठी मला वाटतं पोटॅशियम पूर्ण बॉडीच्या ब्लड सेल्स मध्ये प्रोसीड होतं ब्रेनद्वारे आणि ताठरपणाने मारतो पूर्ण रेंज मध्ये. मग त्या जे हातात येईल त्या हातात घेतल्या जातं आणि फेकल्या जातं अंगावर. असतो राग. म्हणून भगवान बुद्धांनी काय म्हटलं की
संयोजनम संपम संपमाति कित्ययम संपमति कमया संपमति कमया म्हणजे संयोजनांना सोडून संयोजनावर विजय होणं. हे जे संयोजन आहे त्याला आपण घेतलंय की मीपणा, डाऊट, रूढी परंपरा, ईर्ष्या, सर्व्यापाद, कामराग, रूपराग, अरूपराग, उदच्च मान, अविद्या. तर हे सगळं जे आहे हे हा रागाला उत्पन्न करतं. या मीपणाला उत्पन्न करतं. ऍक्च्युली याच्यावर आपल्याला टिकायची गरजच नाही, कारण की हे फक्त बॉडी आणि माइंड आहे, मन आणि शरीर आहे. जसं त्या वृद्ध स्त्रीला म्हटलं जातं की जर राग तुझा नाही, राग जर तुझा आहे तर तू सोडू का नाही शकत, तू का नाही फेकून देत. तुमच्या हातात एखादी वस्तू तुमची आहे, तुम्ही फेकू शकता त्या, राईट. तसंच तुमच्या मनामध्ये असलेला जो राग आहे तुम्ही फेकू का नाही शकत जर तुमचा आहे तर. तर हे सगळं डिसेप्शन आहे. हे सगळं काय आहे, हे सगळं एक प्रकारची फसवणूक आहे आपल्या मनाद्वारे, मोहाद्वारे निर्माण केलेली. गोधम जय सर्वात महत्वाचं आहे, गिव्ह अप अँड कर. जी क्लिंगिंग आहे आपल्या मन आणि नाम रूपला जे आपण चिपकलेलं आहे, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहेत. नाम काय आहे, नेम्स, ज्याला मनामध्ये आपण संज्ञा ठेवत असतो सगळीकडे. त्याला फुल म्हणतात, त्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. हे नाम. रूप म्हणजे शरीर. मनामधल्या असलेल्या शरीराच्या व्यतिरिक्त असलेल्या ज्या काही संज्ञा आहेत ते सगळे नाम. नाम धम्म रूप धम्म. तर ज्यावेळेस व्यक्ती नाम आणि रूपापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस सर्वात महत्वाच्या घटना घडतात. तर भगवान बोलतो ना अंकिंचनम. अंकिंचनम अंकिंचनम म्हणजे फ्री फ्रॉम किंचन. तीन प्रकारचे किंचन आहेत. पॅशन, त्याला आपण आवड म्हणतो. इलविल, इलविल ज्याला आपण वाईट इच्छा म्हणतो. आणि इग्नोरन्स, ज्याला आपण अविद्या म्हणतो. हे जे तीन किंचन आहे याच्यापासून फ्री व्हा. अजन चा म्हणतात की इफ यू स्टील अटॅच टू युअर लाईक अँड डिसलाईक, इट मीन्स यू येट नॉट स्टार्टेड द प्रॅक्टिस ऑफ धम्म. म्हणजे जर तुम्ही आताही तुमच्या आवड आणि नावडीला चिपकून आहात तर याचा अर्थ तुम्ही अजूनही धम्माची प्रॅक्टिस सुरुवात नाही केली. धम्माची प्रॅक्टिस म्हणजे समाधी नाही आहे. धम्माची प्रॅक्टिस म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेले जे काही फॅक्टर्स आहेत, जे काही तत्व आहेत ते वर्तमान काळामध्ये आपल्या मनात यूज करणं, ती आहे प्रॅक्टिस. क्रांतीचन म्हणजे काय की या तीन तीन गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं. वाईट इच्छा, आवड नावड आणि अविद्या. अविद्या तर अनंत पदावर गेल्यावर नष्ट होते, परंतु जिथं जिथं दुःख उत्पन्न होत असेल समजायचं की अविद्या आहे मनामध्ये. तर हेच होतं. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध या पॉइंट नुसार असं शिकवतात तर त्याच्या एंडला जी रोहिणी असते, प्रिन्सेस रोहिणी, ती श्रोतापन्न होते. सर्वात महत्वाची श्रोतापन्न तर होते, परंतु तिला जे काही स्किनचे डिझीज असतात, जे काही कॉम्प्लेक्शन तिचं, जी स्किन होती काळपट जी पडलेली असते ती फेअर होऊन जाते.
स्मूथ होऊन जाते आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते. तिचा जो रोग असतो तिथेच नष्ट होऊन जातो. एंड ऑफ द डिस्कस. भगवान बुद्धांच्या प्रवचनाच्या शेवटी शेवटी ती स्वतः पण होऊन तिचे जे काही रोग असतात ते तिथेच नष्ट होऊन जातात. तर इथं भगवान बुद्धांनी राग, अहमपणा, नंतर संयोजना, नंतर किंचनाम यांच्याबद्दल सांगितले. मी माझ्यातर्फे जेवढं मला समजतं त्याच्यानुसार सांगण्याचा प्रयत्न केला. जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात.